नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क आणि गट ड संवर्गाची 1440 पदांसाठीची जाहिरात ही जाहीर झालेली आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 साठीची जाहिरात जाहीर झाले. यामध्ये गट क आणि गट ड संवर्गाची, गट ब आणि गट ड संवर्गाची ही भरती असून अधिसूचना ही प्रसिद्ध होईल. याबाबतचं परिपत्रक, याबाबतची जाहिरात ही प्रसिद्ध झाली आहे. संपूर्ण जाहिरात डिटेलमध्ये जाणून घेऊयात. कोणकोणती पोस्ट आहेत, कोणकोणत्या यामध्ये शैक्षणिक पात्रता कशी असणार आहे, सगळी माहिती. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता, सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये जी जाहिरात आहे जाहीर झालेली, वैद्यकीय अधिकारी गट अ S20 साठीची पदभरती 2025-26 साठीची जाहिरात जाहीर झालेली आहे. स्वतंत्र निवड मंडळ महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ S20 या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये गट संवर्गाची आहे. यामध्ये पाहिलं तर MBBS पदव्युत्तर पदवी आहे. एकूण 1440 तब्बल जागा असणार आहेत यासाठीच्या. तर ही जाहिरात एक आलेली आहे. आजची जाहिरात लेटेस्ट आहे. 1440 जागा. पदाचं नाव आहे चिकित्सा अधिकारी गट अ. वेतनमान आहे, वेतन श्रेणी 7वा वेतन आयोग. स्तर आहे S20. म्हणजे सुरुवातीचं वेतन जे आहे 56,100 प्रारंभिक वेतन. यामध्ये प्रारंभिक वेतनामध्ये DA, HRA आणि इतर भत्ते मिळून 70 ते 75,000 इतकं असेल. म्हणजे कमाल वेतन जास्तीत जास्त 1,70,000 पर्यंत. ही वेतन रचना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असून आरोग्य सेवेत दीर्घकालीन योगदान निश्चित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आपण सांगितलं होतं, मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आरोग्य विभागाची लवकरच जाहिरात जाहीर होणार आहे. तर ही जाहिरात आलेली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आता अर्ज करू शकतात. तर आरक्षण धोरणानुसार रिक्त पदांची माहिती सुद्धा चेक करूयात. अनुसूचित जातींसाठी SC साठी 71 जागा, अनुसूचित जनजमातीसाठी जमाती जे आहेत ST साठी, शेड्यूल ट्राईब्ससाठी 15 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्ग SBC साठी 15, OBC साठी 148, SCBC साठी 144, AWS साठी 144, खुला प्रवर्ग ओपन साठीच्या 864 सगळ्यात जास्त ओपनसाठी आहेत. अनाथ प्रवर्गासाठी 14 जागा. शैक्षणिक पात्रता सामान्य प्रवर्गासाठी वयाची पात्रताची आहे ही 18 ते 38 वर्ष दरम्यान असणार आहे. मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत, दिव्यांगांसाठी 45 आणि अनाथ प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत. यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे चिकित्सा अधिकारी पदासाठी शैक्षणिक निकष लागू असतील. MBBS हे पदासाठी आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संविधानिक विद्यापीठाची MBBS पदवी किंवा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया अधिनियम 1956च्या अनुसूची 1 आणि 2 मधील समकक्ष मान्यताप्राप्त पदवी आवश्यक आहे. पदव्युत्तर PG साठी संबंधित विषयातील पदवी, डिप्लोमा किंवा MCI अधिनियम अनुसूची 2 नुसार समकक्ष पात्रता आवश्यक आहे. पदवी परीक्षेत आवश्यक किमान गुण अनिवार्य असणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू होते आहे आजपासून 27 फेब्रुवारी 2026 पासून. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 मार्च 2026 असणार आहे. अर्जासाठी 20 ते 22 दिवस तुमच्याकडे उपलब्ध आहेत. अर्ज करू शकता. PDF आणि अर्ज लिंक मी डिटेलमध्ये टेलिग्राम चॅनलवर शेअर केले. प्रवेश शुल्क आहे खुला प्रवर्ग 1,000 रुपये आणि आरक्षित अनाथ आणि दिव्यांगांसाठी 500 रुपये. शेवटच्या तारखेपर्यंत न थांबता जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही या पद भरतीसाठी अर्ज करू शकता. सविस्तर जाहिरात मी शेअर करतोय. त्याचबरोबर लिंकसुद्धा अर्ज करण्यासाठीची उपलब्ध करून देणार आहे. तर अशा पद्धतीने आरोग्य विभागांतर्गत 1440 जागांसाठीची ही एक जाहिरात आलेली आहे. अशा पद्धतीनेच बाकीच्या ज्या राहिलेल्या ज्यामध्ये संवर्ग आहेत गट क आणि गट ड संवर्गासाठी सुद्धा लवकरच मोठी जाहिरात जाहीर होणार आहे. तर पोलीस यामध्ये आरोग्य विभागांतर्गत ज्या भरती प्रक्रिया आहे याबाबतच्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.